दडपशाही चांगली नाही बघ, मदत कर आम्हाला. सचिन स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात सभेसाठी येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी विजयकुमार घाडगे पाटील यांनी एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार. मला सांगा, पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलेलं आहे. दडपशाही सुरू आहे. सत्तेचा दुरुपयोग आणि दडपशाही करून पोलिसांच्या बळाचा वापर करून या ठिकाणी मला ताब्यात घेतलं. शेवटी मला ताब्यात जरी घेतलं तरी शेकडोच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी जाणारे छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत. अजित पवारांना जाब विचारायचे. जाब काय विचारायचं तर ज्या लोकांनी आमच्यावरती हल्ला केला, शेतकऱ्यांच्या पोरांना त्या ठिकाणी जीवजाईस्तूर मारलं, प्राणघातक हल्ला केला, त्या लोकांना बढती का दिली पक्षानं? अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता की त्या व्यक्तीला आम्ही पक्षात ठेवणार नाही किंवा त्या व्यक्तीचा पक्षाचा संबंध राहणार नाही. पक्षाच्या मूल्याच्या विरोधात जर कोणी काम करत असेल तर त्या व्यक्तीला पक्षातून बडतर्फ केलं जाईल, अशा पद्धतीचा शब्द दिलेला असताना सुद्धा तुम्ही त्याला 2-2 पदावर या ठिकाणी प्रमोशन देऊन त्याची बढती केली. म्हणजे त्याला कुठं तर पाठीशी घालताय आणि बळ देताय त्याला. राष्ट्रवादीला असे लोक का सांभाळायचे आहेत? अजित पवारांना असे गुंड प्रवृत्तीचे लोक किती दिवस पाळायचे? हा प्रश्न फक्त अजित पवारांना विचारायचा होता. अजित पवारांनी त्याचं स्पष्टीकरण राज्याला द्यायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं हल्ला झाल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला शब्द दिला, तो शब्द पाळला नाही. आज तुम्ही त्याचं उत्तर द्या, एवढ्यासाठी आमचं आंदोलन. आमचा काही सभा उधळायचा किंवा गोंधळ घालायचा किंवा अजित पवारांना चुकीच्या भाषेत बोलायचा हा विषयच नव्हता. अजित पवारांनी फक्त स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, एवढीच भूमिका होती. जर स्पष्टीकरण नाहीच दिलं, सभा उधळली जाईल. सरकार आज आताच्या काळामध्ये दडपशाही करते का? अशा पद्धतीनं आंदोलनकर्त्याला ताब्यात घेणं करणं तेच ना, एवढ्या मेजॉरिटीनं सरकार तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे. तुम्हाला असं झालंय आता की म्हणजे आम्ही करेल तोच कायदा, आम्ही म्हणाल तेच सगळे पूर्व दिशा. एवढ्या मेजॉरिटीनं जनतेनं निवडून दिल्याच्या नंतर जनतेचा आवाज भरून काही चळवळी काम करतायत महाराष्ट्रामध्ये. त्या चळवळी संपवण्यासाठी तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करताय, चळवळीत प्रश्न मांडणाऱ्या लोकांवरती हल्ले करताय. हे चुकीचं आहे आणि हे जास्त दिवस टिकणार नाही आणि हे परवडणार नाही. अजितदादांना असेल किंवा सत्ताधारी तिन्ही पक्षांना असेल, हे परवडणार. एकीकडे सांगितले होते की शेतकरी हा केंद्रबिंदू आहे, शेतकऱ्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, अशा पद्धतीने बोलले होते. परंतु दुसरीकडे शेतकऱ्याच्या मुलाला मारहाण होती आणि त्याचा जबाब विचारला गेला, अशा पद्धतीने अटक केली होती. काय शेतकऱ्याबद्दलचा कळवळा जे आणतायत ही सत्ताधारी लोक, हे फक्त भाषणात बोलण्यापुरता कळवळा आहे त्यांचा. भाषणातले मुद्दे आहेत. खरोखर शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना कळवळा असता किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूती असते तर या लोकांनी राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे होती. पाठीमागच्या काळात अतिवृष्टी झाली, फुकट हजारो कोटी रुपये त्या शासनाच्या तिजोरीतला दौऱ्यासाठी खर्च केला आणि 32,000 कोटीचं पॅकेज म्हणून त्यांनी घोषणा केली. आमच्या लोकांना आणखीन पैसे पडत नाही. कुठलं तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार? भाषणात बोलण्यापुरतं शेतकऱ्यांच्या बाजूचा हा तुम्ही जे खोटा आव आणून जी बोलताय, हे चुकीचं आहे. राज्यातला शेतकरी उघड्या डोळ्यानं बघतो. येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार. छावा स्टाईलनं काही उत्तर मिळेल अजित पवार सभेमध्ये? छावा स्टाईलनंच होणार आहे, जे व्हायचं छावा स्टाईलनं. तर हे होते छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की सरकार कुठंतरी दडपशाही करत आहे आणि आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही फक्त जाब विचारण्यासाठीच जाणार होतो, अशा पद्धतीचे देखील वक्तव्य विजयकुमार घाडगे पाटील यांनी केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.